एस-आय-पी म्युच्युअल फंड्समधून झटपट पैसा बनवण्याच्या हेतूनं तुम्ही जर एस-आय-पी करत असाल, तर मी तुम्हाला समोरून सांगणार आहे की तुम्ही 100% एस-आय-पी म्युच्युअल फंड्समध्ये लॉस करणार आहात. याच्या पाठीमागचं कारण जाणून घ्यायचं असेल तर अकाउंटला फॉलो करायचं आहे. जेव्हा आपण सोनं घेतो किंवा जमीन घेतो, तर आपण 6 महिन्यात विकायला काढत नाही. 10 वर्षातसुद्धा विकायला काढत नाही. आपण पुढच्या पिढीसाठी सांभाळून ठेवण्याचा विचार करतो. आणि म्युच्युअल फंड्स आपण घेतल्यानंतर आपल्याला 6 महिन्यात त्याला रिटर्न भेटतात का? त्याच्यामध्ये प्रॉफिट होतो का? हे आपल्या डोक्यात सतत चालत असतं. आपल्याला याच्यामधून फरक जाणून घ्यायचा आहे. खरं तर म्युच्युअल फंड, जमीन किंवा सोनं याच्यामध्ये काहीच फरक नाही. तिन्ही ॲसेट्सच आहेत. तिघांचे रेट्स हे वाढणारच आहेत. तिन्ही ॲसेट्स तुम्हाला काही वर्षांनी प्रॉफिट 100% देणारच आहेत. एखादा ॲसेट एक दुसऱ्या ॲसेटपेक्षा जास्त रिटर्न बनवू शकतं, पण रिटर्न तर तुम्हाला मिळणारच आहे. पण जसं आपण सोनं किंवा जमीन विकत घेतल्यानंतर 10-10, 20-20 वर्ष विकत नाही, तसं आपण म्युच्युअल फंडला का ट्रीट करत नाही? हे मला प्रश्न तुम्हाला सर्वांना विचारायचा आहे. म्युच्युअल फंडसुद्धा आज तुम्ही घेऊन ठेवले तर 10-10, 20-20 वर्ष ठेवा आणि त्याच्या पाठीमागचं तुम्ही जादू बघा. अगदी 12-15 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटनी करोडोंच्या वरती व्हॅल्यू जातं. आणि हे सिद्ध झाले. मी काय माझ्या स्वतःच्या मनातलं डेटा सांगत नाही. जे ॲक्च्युअल डेटा आहे त्याच्यावरतीच मी बोलतो आहे. तुम्हालासुद्धा एस-आय-पी करायचं असेल, लमसम इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, एस-डब्ल्यू-पी करायचं असेल, नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करायचे, माहिती घ्यायची, पटलं तरच इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.